राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट जिल्ह्यात मजबूत असून जिल्ह्यातील 4 विधानसभामध्ये आपले उमेदवार उभे करणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा निरीक्षक अफजल फारुकी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. फारुकी यांनी सत्ताधाऱ्यांनी जाहीर केलेला अर्थसंकल्प हा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून केल्याची टीका यावेळी केली. लाडकी बहीण योजना हे निवडणुकीपूर्वी दाखवलेले मृगजळ असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. तसेच उमरखेड शहरातील स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, उपजिल्हा रुग्णालय नवीन इमारतीत स्थलांतरण यांसह इतर स्थानिक समस्यांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष हा भविष्यात आंदोलनात्मक भूमिका घेणार असल्याचे मत विधानसभा अध्यक्ष राजू जयस्वाल आणि तालुका अध्यक्ष स्वप्नील कनबाळे यांनी व्यक्त केले. तर उमरखेडमधील प्रत्येक आंदोलनात जिल्हाध्यक्ष म्हणून आपला सहभाग राहील, अशी भूमिका जिल्हाध्यक्ष वर्षा निकम यांनी मांडली. पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष वर्षा निकम, लीगल सेल अध्यक्ष ॲडव्होकेट आशिष देशमुख, बाळासाहेब गाडे पाटील, अमोल घारपळकर, प्रदीप पाटील देवसरकर, भास्करराव पडांगळे, महिला जिल्हाध्यक्ष नलिनी ठाकरे, ऋषिकेश भांगे, भावना लडे, आशा देवसरकर, स्वाती देशमुख, विधानसभा अध्यक्ष राजू जयस्वाल, उमरखेड तालुका अध्यक्ष स्वप्नील कनबाळे, महागाव तालुका अध्यक्ष गोविंदराव देशमुख, स्वाती रणवीर, उत्तमराव काळे आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी ताहिर मिर्झा, NTV न्यूज मराठी, यवतमाळ.